ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपणार असं दिसतंय। विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांचे क्रीडा मंत्र्यांवर गंभीर आरोप पाहायला मिळाले आहेत। अध्यक्षपदासाठी अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा सामना होतोय। तर अजित पवारांच्या पक्षाकडे क्रीडा मंत्री पद असल्याने विविध संघटनेच्या मतदारांवर दबाव टाकला जात असल्याचाही आरोप होतोय। क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा देण्याची देखील मागणी करण्यात आली आहे। तर आम्ही ऑलिम्पिक निवडणूक लढवणार आणि नामदेव शिरगावकर यांनी 13 कोटी रुपयांचा हिशोब दिला नाही असा आरोप करण्यात आला। तर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे कमी पडले, त्यांनी चौकशी केलेली नाही असं विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अभिजित, काय सांगाल, आता दोन्ही जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्यामध्ये जुंपताना दिसते, नेमके कोणते आरोप प्रत्यारोप केले जात आहेत? खरं तर पुण्यात महायुतीच्या वादाची पुन्हा ठिणगी पडताना पाहायला मिळते। कारण ऑलिम्पिक निवडणूक जी 2 तारखेला होत आहे त्यात अजित पवार, खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवार वर्सेस केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्यात हा कलगीतुरा रंगणार आहे। निवडणूक होणार आता हे निश्चित झाले, कारण ऑलिम्पिकचे फॉर्म भरायची जी अंतिम तारीख होती ती संपलेली आहे। त्यामुळे महायुती वर्सेस अजित पवार, महायुतीतले 2 पक्ष अजित पवार वर्सेस मुरलीधर मोहोळ, भाजप वर्सेस राष्ट्रवादी ही निवडणूक लढणार आहेत। आणि त्याच पार्श्वभूमीवर ते भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत संदीप जोशी, जे नागपूरमधनं येतात, त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना थेट माणिकराव कोकाटे यांना टार्गेट केलेलं पाहायला मिळते। कारण ऑलिम्पिकमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला। जे सदस्य होते ऑलिम्पिकचे आणि अजित पवार गटाचे, खरं तर त्यांनी 13 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार यात केला असा आरोप जो आहे तो नामदेव शिरगावकर त्यांचं नाव आहे। आणि त्यांनी 13 कोटी रुपयांचा हिशोब या ऑलिम्पिक संघटनेतल्या 13 कोटींचा हिशोब दिला नाही आणि म्हणून आम्ही ही निवडणूक लढवते। आणि हा सगळा जो प्रकार आहे तो राज्याचे क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या लक्षात आणून दिला होता, तरी देखील त्यांनी याची चौकशी केली नाही। म्हणून त्यांनी आता या क्रीडा मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे। जो 13 कोटीचा घोळ झाला तोच घोळ ऑलिम्पिकमध्ये झाला आणि म्हणून आम्ही त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवणार आणि निवडणूक होईलच असं ठाम मत संदीप जोशींनी मांडले आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा देखील मागितलेला पाहायला मिळतो। आणि म्हणून आता पुन्हा भाजप वर्सेस राष्ट्रवादी, अजित पवार वर्सेस मुरलीधर मोहोळ असा हा सगळा संघर्ष जो आहे तो या निवडणुकीत पाहायला बरोबर। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। स्पोर्ट्स मिनिस्टर जे आहेत ते काही क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना फोन करीत आहेत। याचा अर्थ असा आहे की नामदेव शिरगावकरांनी आतापर्यंत जो 13.25 करोडचा हिशोब दिलेला नाहीये, त्याच्या पाठीशी सुद्धा आमचे क्रीडा मंत्री उभे आहेत। हा तेवढा स्पष्ट संदेश हे क्रीडा मंत्री देत आहेत। एवढा मोठा 13.5 करोडचा जो भ्रष्टाचार आहे त्याचा हिशोब सुद्धा त्याच्यावरती गुन्हे देखील दाखल झालेले आहेत। त्या सचिवांसाठी स्पोर्ट्स मिनिस्टर हे वारंवार फोन करतात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे।